इथे मी 1 किलो चिकनला हळद तिखट मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलं होतं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून एक कांदा कट करून मस्त फ्राय करून चिकन फ्राय केलेलं आहे आणि इकडे मसाला केलेला आहे। 2 कांदे भाजून घेतलेले आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे एक कांदा कट करून घेतले आहे, बाकी खडे मसाले त्यात टाकलेले, अद्रक लसूण टाकलेले आहे, कोथिंबीर टाकली, ते पण ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि आता इथे फोडणी द्यायची आहे। इथं आपलं मस्त अर्धा तास बघा चिकन असं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये गरम पाणी टाकत राहायचं आहे, ताटावरचंच, दुसरं थंड पाणी टाकायचं नाही। मस्त असं चिकन शिजलं की ते काढून घ्यायचं आहे आणि आता इथं फोडणी द्यायची आहे। तर त्याच कढईमध्ये मी छान मस्त असं तेल टाकून घेतलेलं आहे। हिरवं वाटण काळं वाटण मस्त असं छान परतवून घेतलेलं आहे। काही खडे मसाले टाकलेले आहे, पावडरी मसाले टाकून घेतलेले आहे। मस्त ते छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चिकनचं आणि पाणी टाकून आपल्याला मस्त हे मसाला शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण नंतर चिकन टाकून मस्त असं झणझणीत आपलं हे चिकन रस्सा काळ्या मसाल्याचं तयार आहे। तर एकदा नक्की बघा आणि कमेंट करा।